नमस्कार. त्या दिवशी आपण चपातीपासून शेळ्या चपातीपासून सँडविच केलं होतं. आज आपण चपातीपासूनच पण वेगळं काहीतरी, वेगळ्या चवीचं, वेगळ्या आकाराचं असं काहीतरी टेस्टीचं पाहू. आणि नक्कीच ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण चालू करू काहीतरी भन्नाट असं. हे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. जशा चपात्या असतील तशा आपण कमी जास्त करू शकतो. कढईमध्ये घालून घेते. आपल्याला जोरात गॅसवरती भाजायचे नाही, कारण जोरात गॅसवरती बाहेरून ते काळे झाले तरी आतमधून ते कच्चे राहतात. आणि बारीक गॅसवरती छान असे खरपूस भाजेपर्यंत मी एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तोही आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे, कारण सुरीने एकसारखा भाजला जाणार नाही. किसणीने घेतल्यावरती खूप छान किसलाही जाईल, बारीकही होतो आणि मिक्सरलाही काही त्रास होत नाही. त्यामुळे एकसारखा किसून घेते मी आणि खूप छान असा हा भाकरवडी रोल तयार होतो. नक्की ट्राय करा, कारण ह्या काही गोष्टी मी घरात ट्राय केलेल्या असतात, ज्या आवडलेल्या असतात त्याच तुम्हाला आता दाखवायचा प्रयत्न करते. त्यामुळे आणि शेंगदाणे हे आपले छान असे भाजत आलेले आहे. पाहू शकता तुम्ही, आपल्याला जास्त भाजायचे नाही. आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ शकतो. खूप छान खरपूस असे भाजले गेलेत आणि मी आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये. त्याच कढईत मी खोबऱ्याचा किस घालून घेते. त्यालाही सारखं हलवत राहते, तसा सोडायचा नाही, नाहीतर तो खाली लागला जाईल आणि काही कच्चा राहील. सारखं असं हलवून घ्यायचं. त्याला जास्त आपल्याला भाजायचं नाही. मध्यम गॅसवरती, बारीक गॅसवरती आपण त्याला असं भाजून घेऊ आणि तोही काढून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये तीळ घालायचे आहे. 3 चमचे तीळ बास होतील. खूप छान तिळाने अशी त्याला चव येते, त्यामुळे तीळही आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायचे आहे. जोरात गॅसवरती ते पटकन करपले जातील आणि भाजले जाणार नाही छान. त्यामुळे बारीक गॅसवरती सतत हलवून असा त्याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि आता हे तीळ आपले भाजलेले आहे आणि ते काढून घेते आणि जरा थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. आणि पाणी वगैरे घालायचं नाही आपल्याला, कारण आपल्याला कोरडा मसाला तयार करायचा आहे. त्यात मी ह्या 5-6 लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि एकसारखं फिरवून घ्यायचं आणि असं आपल्याला त्याचं एक भरड तयार करायची आहे. खूप छान असं त्याला एक चव येते. एका प्लेटमध्ये आता हे सगळं मी काढून घेते आणि पाहू शकता तुम्ही, असंच करायचं, जास्त बारीक करायचं नाही, नाहीतर ते त्याचं गिजगिज होईल. त्यामुळे तोपर्यंत कढईत मी तेल घालून घेते आणि दुसरीकडे आपला भाकरवडी रोलचा मसाला तयार करून घेते. आता या मिश्रणात मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार. अर्धा चमचा हळद घालून घेते. लाल तिखट घालते, कमी जास्त आपण करू शकतो, पण छान लागते आपल्याला. अर्धा चमचा धना पावडर घालून घेते. त्यानंतर हा गरम मसाला घातलेला आहे मी अर्धा चमचा. कांदा लसूण मसाला घालते, कमी जास्त करू शकतो. कोथिंबीरही घालून घेते, खूप छान लागतात. नक्की ट्राय करा. आता हा आपण मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळीकडे मसाला लागला जाईल, मीठही लागलं जाईल. आणि हलवून घ्यायचं, पाणी घालायचं नाही. तोपर्यंत मी चपातीला टोमॅटो सॉस होता माझ्याकडे, ते टोमॅटो सॉस लावून घेते. ज्यांच्याकडे इमलीची चिंचेची चटणी असेल तेही लावू शकतात, पण टोमॅटो केचपनी खूप छान होतात. आता त्याच्यावरती आपण हे सारण असं पसरवून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही, सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आणि त्याला दोन्ही बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं. छान असं दुमटवून घ्यायचं आणि त्याच्या किनारींनाही थोडंसं केचप लावून घ्यायचं, जेणेकरून त्या कडा सुटणार नाही तेलात घातल्यावरती. आणि खूप छान असा आपला हा भाकरवडी रोल तयार होतो. आता मी असं दुमटवून घेते. पाहू शकता तुम्ही, एकसारखं असं त्याला दुमटवून घ्यायचं आणि ही किनारीची बाजू आता आपण अशी छानशी त्याला लॉक करून घेतलेली आहे. तो सुटतही नाही तेलामध्ये. आणि आता हे आपण कढईत घालून घेऊ. जे आपण चिटकवलेली बाजू आहे ती खाली घालून घ्यायची आणि एकसारखं असं सारखं हलवायचं नाही. छान असं ते भाजलं जातं, गडबड करायची नाही. जोरात गॅसवरही खूप छान होतो आणि पटकन असं तयार होतो. मी आता त्याला पलटी करून घेतलेला आहे आणि त्याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे. जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी, सुद्धा पटकन तळला जातो. आणि पाहू शकता तुम्ही, त्याला छान असा कलर आलेला आहे आणि मी आता हा काढून घेत आहे. आणि अशाच प्रकारे मी
बाकीचेही रोल कढईत घालून घेते. आणि पाहू शकता हाही किती पटकन तयार होतोय. खूप छान अशा ह्या चवीचे बाकरवाडी रोल आपले तयार आहे. नक्की ट्राय करा. टेस्टही खूप छान लागते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा. लहान मुले तर खूपच आवडीने खातील, कारण तसेही ते भाजी चपाती खाण्याचा खूप कंटाळा करतात. असं काहीतरी वेगळं केलं का जरा खाण्यासाठीही मजा येते त्यामुळे. आणि आता मी हा रोल तुम्हाला असा करकर आवाज येतोय, तसं तर मी असं दाखवणार नव्हते, पण प्रत्येक जण दाखवतात आणि विश्वासही नाही बसणार आहे. पण आतमध्ये तो खूप छान बनला जातो, पाहू शकता तुम्ही. आणि सुटलेलाही नसतो. खूप छान टेस्ट लागते. नक्की ट्राय करा.